नमस्कार मित्रांनो, चला डिसिजन मेकिंगचा सगळ्यात शेवटचा पार्ट. त्या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत? धोरण अंमलबजावणीतील अडचणी. म्हणजे कुठलंही धोरण अंमलबजावणीत असलं, तुम्हाला कुठलंही धोरण राबवायचं असेल, ओके, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, तर त्यात कुठल्या स्टेप असाव्या, कुठल्या कुठल्या अडचणी येतील, त्या अडचणीचं कसं निरसन करायचं आहे, त्या कशा सॉल्व्ह करायच्यात, बरोबर आहे, आणि त्याचं एक योग्य रूट काय याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत याच्यातून. बरोबर आहे. क्वेश्चन्स आहेत खूप सारे. सगळ्यात जास्त क्वेश्चन जे मला भेटली 5 वर्षाच्या अनालिसिसमध्ये, 5 वर्षाच्या सीसेटच्या पेपरमध्ये, तर याच टॉपिकवर आहेत. बरोबर आहे. तर बघूया कसं सोडवायचं असतं, याचा अप्रोच बघूया, क्वेश्चन पेपरचा अप्रोच बघूया, या टाईपच्या क्वेश्चनचा अप्रोच बघूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचूया व्यवस्थितपणे. राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवान्याची गरज असलेली तुम्ही, बरोबर आहे, नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन, आता काय तुम्हाला राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून काय पाहिजे? परवान्याची गरज आहे, म्हणजे लायसन्स हवं आहे. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याच्या जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात, म्हणजे एंटरप्रेनर आहात तुम्ही बेसिकली. त्यासाठी प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक ते कागदपत्रासह तुम्ही अर्ज दाखल केलाय. काय केलंय? सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्यात आणि कागदपत्र सुद्धा तुम्ही दाखल केल्यात. बरोबर आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरी, आता किती महिने दिलेत सांगितलेलं नाहीये, महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. व्यवसायाबद्दल माहिती दिली नाहीये आणि किती वेळ लागतो याच्याबद्दलही माहिती नाहीये. बरोबर आहे. मग असा अंदाज काढणं थोडंसं चुकीचं ठरेल की दिलेला ते काळ बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. तुमच्या हाती आलेलं नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे विभागातील, आता या विलंबामुळे काय होत आहे? तुमच्या व्यावसायिक संधी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होत आहे, व्यावसायिक संधींमध्ये नुकसान होत आहे. बरोबर आहे. हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तींच्या साखळीकडून, म्हणजे एक चैन आहे. बरोबर आहे. ऑफिसर्सची व्यक्तीची चैन आहे, ऑफिसर्सची चैन आहे. साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा, मागणी केलेली रक्कम म्हणजे काय? लाच मागण्याचं काम काय चालू आहे. बरोबर आहे. ब्राईब चालू आहे, ब्राईबसाठी ब्राईब मागितली, लाच मागितली आहे. रकमेपेक्षा ती रक्कम कमी आहे, म्हणजे जे लॉस होतोय तुम्हाला सध्याच्या कंडिशनला तो कमी आहे. कशापेक्षा? ती रक्कम देण्यापेक्षा. बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय तो सहन करताय. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यापैकी कोणता पर्याय तुम्ही निवड कराल? आता 4 पर्याय दिलेत, त्याच्यापैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल हे तुम्हाला विचार करायचा आहे. बरोबर आहे. आता आयोगाच्या आन्सरनुसार का दिलाय हे पाहूया. चौथा पर्यायाला 2.5 मार्क दिलाय. का बरं दिलाय ते बघूया. आता काय पर्याय आहे तो? अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधाल. आता किती महिने लागतात, जनरली किती महिने लागतात याच्या माहिती हे कुठून कळेल तुम्हाला? एखाद्या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याला संपर्क साधला तर. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होतं? राईट टू इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. राईट टू इन्फॉर्मेशन आरटीआय टाकला जातो की किती वेळ लागेल, आरटीआय टाकला जातो किती वेळ लागेल, याच्यातून तो वेळेची जर मान्यता मिळाली आपल्याला की एवढा वेळ लागला जातो, मग तुम्ही त्याच्यावर आणखी एक हे करू शकता की तुम्ही माझ्या अर्जाला का बरं वेळ लावताय. मग त्यावेळेस त्यांना उत्तर देणं भाग पडेल. एक तर नाकारू शकतात किंवा स्वीकारू शकतात. तुमचे कागदपत्र जर पूर्ण असतील तर तुम्हाला त्यांना ते अर्ज मान्य करणंच आहे. बरोबर आहे. म्हणजे हे काय, एक चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीला विदाऊट एनी भ्रष्टाचाराची रक्कम देता तो मार्ग निवडणं, आरटीआय देऊन कुठल्या तरी पद्धतीने, अशा पद्धतीनं जो वैधानिक मार्ग आहे त्याला म्हणू आपण वैधानिक मार्ग, ते वैधानिक मार्गाची निवड करणं हे कधी पण चांगलं असतं. बरोबर आहे. म्हणून याला 2.5 मार्क दिलाय. आता 1.5 मार्क देणारा ऑप्शन काय दिलाय? कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून संयमाने विभागातील कोणत्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल. म्हणजे काय कराल? ज्यांनी साखळी बनवलेली आहे त्यांच्यापेक्षा कोणीतरी वरिष्ठ असेलच ना, मग त्यांनी काही मागणार नाहीये या आशयाने त्याच्याकडे जायचंय. बरोबर आहे. म्हणजे अशी तुमच्या मनात भावना ठेवायची, त्याच्याकडे जाऊन हे सगळं सांगायचंय. बरोबर. असं होत आहे. देण्यासाठी त्याची मनधरणी पण करायची. आम्ही हे एवढं लॉसमध्ये चालू, त्याला सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑफिसर चांगला असेल तर तुमचं ते काम पण होईल. हे ऑप्शन यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. त्यानंतर 1 मार्काचा ऑप्शन काय दिलेला आहे? परवानाचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्याशी असलेले संपर्क तुम्ही काय कराल? वापराल. म्हणजे प्रेशर निर्माण करण्याचं काम कराल. बरोबर आहे. हा शेवटचा पर्याय असावा. बरोबर आहे. त्याच्यामुळं या पद्धतीचं काम केलं तर वैधानिक होईल का नाही हे माहित नाहीये.
व्यवसायासाठी गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्याल, हे सर्वात चुकीचं आहे. लाच देणं ही दंडात्मक कारवाई होण्यासारखा गुन्हा आहे, म्हणून या पर्यायाला 0 मार्क दिलेत. बरोबर आहे. तुमचं इथिकल अवेअरनेस कसं आहे, तुमचं कशा पद्धतीनं अपब्रिंगिंग आहे, हे याच्या असल्या प्रश्नाच्या उत्तरावरून काढता योग. बरोबर आहे. चला नेक्स्ट प्रश्न वाचा. चला प्रश्न बघूया काय म्हणतोय. 2030चा अजेंडा साध्य करण्यासाठी, कधीचा अजेंडा आहे? 2030चा आहे. बरोबर आहे. काय अजेंडा आहे साध्य करण्यासाठी? शाश्वत विकास साधण्यासाठी शाश्वत विकासाचा अजेंडा आहे. शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. कशातून साधायचा आहे तो? शिक्षणातून साधायचा आहे. हा महत्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित म्हणजे एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बरोबर आहे. एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्याबद्दल करण्यासाठी दिशेने एक महत्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. स्थानिक पातळीवरूनच यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे. कोण करणार आहे? जिल्हा शिक्षक अधिकारी कोणीतरी, म्हणजे अप्पर एज्युकेशनल बॉडी. अशा पद्धतीचं या अनुषंगाने शालेय जिल्हा पर्यावरण स्थिरतेवर लक्ष केंद्रित करून, म्हणजे जिल्हास्तरीय एज्युकेशन सिस्टीमलाच लक्ष करून असं काहीतरी करण्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ते काय करत आहे? नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे. जो काय असेल? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एज्युकेशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एज्युकेशन पासून सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करायची आहे त्याच्याबद्दल लागू करण्यासाठी हे विचार करत आहेत. आता काय म्हणून तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही आता या प्रयोजनेमध्ये तुमचा काय याच्यात रोल असावा, तुम्ही काय कराल पहिल्यांदा? आता हे डेव्हलपमेंट ऑफ काय पॉलिसी आहे, पॉलिसी डेव्हलपमेंट आहे. बरोबर. अंमलबजावणी त्याच्यातले चॅलेंजेस असतील. आता तुम्हाला जे हे टास्क दिलंय, गव्हर्नमेंटने जे टास्क दिलंय ऍज अ एज्युकेशनल ऑफिसर, बरोबर, एज्युकेशनल ऑफिसर, आता त्याच्यात तुमचा सर्वात महत्वाचा पर्याय, आता तो पर्याय का बरं दिला याच्यावर पण चर्चा करायला हवी. 2.5 मार्काला पहिल्या पर्यायाचा आन्सर दिलाय. बरोबर, पहिला पर्याय दिलाय. नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय म्हणून सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत कराल. ही प्रायमरी स्टेज असेल. हे अभ्यासक्रम तयार करणाऱ्याची प्रायमरी स्टेज असेल. कारण की जे त्याच्यात स्टेक होल्डर आहेत, म्हणजे ज्यांना तो अभ्यास करायचा आहे, जे अभ्यास करून घेणार आहेत, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहेत, बरोबर आहे, त्यांनाच इन्व्हॉल्व करून घेणं आणि त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटनी हा अभ्यासक्रम कसा असावा याच्याबद्दल चर्चा करणं, त्यांचे अभिप्राय मागून घेणं, बरोबर आहे, सल्ला मसनत करणं. याच्यामध्ये काय असेल? बेसिकली हे पहिलं पाऊल असू शकतं. ज्या आपण प्रायमरी स्टेज पाऊल म्हणतो, आपण प्रायमरी स्टेज म्हणतो कुठल्याही गोष्टीची प्रायमरी स्टेज. ज्यांच्यासाठी पॉलिसी तयार करायची त्यांना कशी हवी आहे हे विचारणं, बरोबर आहे, ही प्रायमरी स्टेज चांगलं पाऊल असू शकतं. आता 1.5 मार्काला काय दिलंय? नवीन अभ्यासक्रम वितरित करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणाचे प्रशिक्षण द्याल. आधी अभ्यासक्रम तयार करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. वितरित करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याची धोरणाचे प्रशिक्षण द्याल. प्रशिक्षण देणं ही सेकंडरी गोष्ट आली, तयार करणं ही पहिली आहे. त्याच्यामुळे 2.5 मार्काला तयार करण्यासाठी हे दिलं. 1 मार्काला काय दिलंय? पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्वाशी संरेखित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल. पहिल्यांदा काय सांगितलं? तुम्ही काय करा, तो कसा तयार करायचा, कसा असावा याबद्दल विचार करा. त्याला 2.5 मार्क दिले. 1.5 मार्क शिकवणार कसं, बरोबर आहे, याला दिले. तिसरं शिक्षण सामग्री, शिकवताना काय काय सामग्री लागणार आहे त्याच्याबद्दल विचार केला, विकसित कराल, बरोबर आहे. आणि चौथा 0 मार्क कशाला दिलाय? अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल. निधी निर्माण केलेला असेल म्हणून हे सगळं चालू आहे. निधी निर्माण करायची तुम्हाला गरज नाहीये, ते वरूनच निधी आलेला असेल, त्याच्यामुळेच तर तुम्ही काम करताय. म्हणजे हा पर्याय 0 मार्काचा होऊ शकतो. सगळ्यात वर्स्ट पर्याय म्हणजे सगळ्यात लिस्ट काय काम असेल तर निधी निर्माण, जास्तचा निधी निर्माण करणं हे होऊ शकतं, बरोबर आहे. चला नेक्स्ट प्रश्न वाचा. चला व्यवस्थितपणे वाचूया. जीव अभियांत्रिकी बायोटेक कंपनी आहे. जीव अभियांत्रिकी म्हणजे बायोटेक, ओके, बायोटेक कंपनी आहे. तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काय आहात? प्रमुख आहात, बरोबर. रिसर्च अँड डेव्हलपमेंट एका ऑर्गनायझेशन मधले रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे विंग आहे त्याचे तुम्ही प्रमुख आहात. एका प्रख्यात विदेशी प्रयोगशाळेत, बरोबर आहे, काय प्रख्यात विदेशी प्रयोगशाळा आहे.
खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता, म्हणजे तुम्हाला तिथं जायचं होतं, बरोबर आहे. ते विदेशी प्रयोगशाळेत जायचं होतं, इंटरनॅशनल लॅबमध्ये जायचं होतं. कशासाठी? प्रशिक्षणासाठी, बरोबर. तुम्ही त्याच्यासाठी प्रस्ताव पण दिला. तुमच्या नजीकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने आता काय केलं, तुमच्या वरचा जो नजीकचा वरिष्ठ पर्यवेक्षीय प्रमुख आहे, प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील 3 सदस्याच्या नावाची शिफारस तुमची झाली आहे का? नाही. कोणाची झाली आहे? तुम्ही अर्ज देऊन सुद्धा तुमची नाही झाली, बाकीच्या 3 लोकांची झाली आहे. शिफारस या प्रशिक्षणासाठी केलेली आहे, बरोबर आहे. त्यांनी तुमची शिफारस नाकारली आणि दुसऱ्या 3 जणांची शिफारस केली त्या तिकडे जाण्यासाठी, लॅबसमोर जाण्या. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भात वरिष्ठाशी झालेल्या मतभेदामुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा संशय तुम्हाला आहे, बरोबर आहे. हे जाणीवपूर्वक केले असा संशय तुम्हाला आहे. यावर तुमची पहिली कृती काय असावी? पहिली कृती काय असावी? जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याने जाणीवपूर्वक केलंय, माझे त्याच्यासोबत भांडणं झालेत म्हणून हे जाणीवपूर्वक केलंय वरिष्ठाने, तर तुमची पहिली कृती काय असावी? तुमचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असावा? 2.5 मार्काला त्यांनी एक ऑप्शन दिलाय, बघा, फार सुंदर ऑप्शन आहे. प्रशिक्षणासाठी तुमची शिफारस न करण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि गरज पडल्यास तुमची शिफारस करण्यासाठी, तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही संबंधित वरिष्ठांशी बोलाल. म्हणजे तुम्हाला चर्चा करण्याचा पर्याय इथं देता येतो. कुठलीही गोष्ट करण्याआधी तुम्ही त्या पर्टिक्युलर माणसाशी जर चर्चा केली, त्याच्याबद्दल ग्रह बांधून घेण्याआधी तुमचा संशय आहे ना, तर संशय जाऊन त्या डायरेक्टली बोला त्याला, समोरच्या माणसाला, तुम्ही असं असं केलंय का? बरोबर आहे. माझी बाजू मला जाणं का बरं गरजेचं आहे, का बरं गरजेचं नाही, तुमच्या मताने मी का बरं त्याच्यासाठी क्वालिफाईड नाही, याचे आन्सर विचारणं. तुम्हाला जर सॅटिस्फाय आन्सर भेटलं नाही तर तुमचे दुसरे पर्याय काय होतात? ओपन होतात. पण तुम्हाला जर तिथं सॅटिस्फॅक्टरी आन्सर भेटलं, चर्चा करणं कुठल्याही प्रॉब्लेमचं एक सुंदर सोल्युशन असू शकतं. कारण काय माहितीये का, तुम्ही जर चर्चा केली तर तुमचं 2 वे कम्युनिकेशन होईल. पुन्हा जे बिघडलेले संबंध आहेत ते सुद्धा सुधारतील आणि पुढचे काही योजना असतील त्याच्यामध्ये तुम्हाला वाव भेटण्याची शक्यता पण आहे आणि तुमचं तिथं क्वालिफिकेशन पण दिसण्याची शक्यता आहे. भांडण लांबवत चालण्यात मजा नसते, ते किती संपवता येईल हे बघायचं असतं. मग चर्चा त्यासाठी सर्वात उत्तम पर्याय, बरोबर. त्यासाठी इथं काय दिलंय? 2.5 मार्काला हा ऑप्शन दिलाय. काय करा? प्रशिक्षणासाठी तुमची शिफारस न करण्याचे कारण जाणून घेण्यासाठी, शंका आहे ना मनात, कारण जाणून घ्या, का बरं करलंय घेण्यासाठी, आणि गरज पडल्यास तुमची शिफारस करण्यासाठी, तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही संबंधित वरिष्ठाशी बोला, बरोबर आहे. त्याला सांगा की असं असं आहे, मला जायचं आहे, माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, बाजू मांडा, बरोबर आहे. त्यावर त्यांचा आन्सर काय येतं ते बघणं, त्याच्यानंतर रिॲक्शन देणं. आता त्याच्यानंतर काय सांगितलंय? सेकंडरी स्टेज सांगितली आहे, बरोबर आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे या परिस्थिती संबंधाने लेखी तक्रार दाखल करणे. चर्चा नाही झाली आहे, लेखी तक्रार, का बरं केलं नाही याची कारणे दाखवा, बरोबर, लेखी तक्रार दाखल करणे. हे पण नाही झालं तर तिसरं कारण काय दिलंय? तुमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तुमच्या वरिष्ठांना, जे वरिष्ठ आहेत, मॅनेजर आहेत, त्याच्या मॅनेजरला काय करा तुम्ही, सिनियरच्या सिनियरला जागरूक करण्यासाठी त्यांची भेट घेणं, बरोबर आहे. मग जिथं झालं नाही, चर्चेने सुटला नाही मस्त, त्यांच्या सिनियरला सांगणं काम असतं. हे तिसरा पर्याय दिलेला आहे 1 मार्काला. आणि 0 मार्काला काय दिलेलं आहे? स्वतःचे माध्यम संपर्क आणि सामाजिक माध्यमे वापरून प्रशिक्षणासाठी वरिष्ठांनी तुमच्या नावाची शिफारस करावी यासाठी त्याच्यावर दबाव आणणं. हे एलिथिकल आहे, बरोबर आहे. हे धोरणात बसत नाही, बरोबर आहे. हे तुम्ही ज्या संस्थेत राहतात तिथल्या धोरणात बसत नाही. हे घरचे भांडणं चव्हाट्यावर आणण्यासारखं आहे, बरोबर. त्याच्यामुळे हा पर्याय इथं 0 मार्काला दिलेला आहे. बघा, याच्यातून शिकवण भेटत असते या DMPSच्या क्वेश्चन मधून की वागायचं कसं असतं ऑफिसमध्ये, बरोबर आहे. ऑफिसर होताय तर त्याचं वागण्याचं ह्या पण गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजे. चला, नवीन प्रश्न आहे, वाचून घ्या एकदा. आता प्रॉब्लेम काय हे पहिल्यांदा समजून घेऊया. तुम्ही शिशु ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. तुमची एक संस्था आहे, तुम्ही त्याचे संचालक आहात. तिथं KG to PG सगळं शिक्षण दिलं जातं, बरोबर आहे. कोणते निर्बंध नसलेली माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. म्हणजे कुठलीही अनएथिकल इन्फॉर्मेशन सामाजिक माध्यम म्हणजे सोशल मीडिया थ्रू काय होतीये, प्रसारित होतीये. व्हॉट्सअप आहे, वेगवेगळं नॉलेज सेंटर उघडलेले आहेत, त्याच्यातून काय प्रसारित होतीये. आणि अशा माहितीच्या सर्वात जास्त संस्कारक्षम व्यक्तीवर होणाऱ्या परिणामांबाबत तुम्हाला काळजी वाटत आहे. म्हणजे जो वयोगट आहे KG to PG वाला, त्यांच्यात तो त्या ज्ञानाची भर पडते ज्या पडायला नाही पाहिजे, बरोबर. त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटते. आता तुमचं त्याच्यावर धोरण कसं असावं याबद्दल काही ऑप्शन दिलेले आहेत.
आता ऑप्शन कसे असावे ते का बरं दिले आहेत याच्याबद्दल प्रॉब्लेम कळालाय. आता उत्तर बघू. 2.5 मार्काला काय दिलाय, चौथा ऑप्शन दिलाय. विश्लेषण करून खोट्या बातम्या ओळखणे हा अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग बनवून विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी सहाय्य कराल. तुम्हाला भीती वाटते ना फेक न्यूज, सोशल मीडिया, रॉंग नॉलेज याच्याबद्दल, बरोबर आहे. मग अशाबद्दल तुमचा अजेंडा काय असला पाहिजे, तुमचं धोरण काय असलं पाहिजे, त्या गोष्टीला मुळापासून खतम करणं. कारण की फेक न्यूज काय असतात याचंच नॉलेज दिलं, सोशल मीडियावरचं नॉलेज कसं खोटं कसं खरं ओळखायचं याचंच नॉलेज जर दिलं तर ही गोष्ट पुढे चालून आत्मसात होणारच नाही, त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. विश्लेषण करून खोट्या बातम्या ओळखणे हा अभ्यासक्रमात अनिवार्य भाग बनवून विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी सहाय्य करणे, म्हणजे इथं मुळावरच घाव घातलाय, बरोबर आहे. तसं काही भीती बाळगण्याची गरजच नाही. नॉलेज आल्यानंतर ह्या गोष्टी होतात, आपल्याला पण कळतं, थोड्या वेळाने कळतं की कुठली खबर खरी आहे आणि कुठली खोटी आहे, बरोबर आहे. खूप सारे व्हॉट्सअपला मेसेज, सोशल मीडियाला मेसेज, इन्स्टाला, फेसबुकला खूप सारे मेसेज येतात. आपण त्याचं काय करतो, अनालिसिस करतो, हे खरं आहे का खोटं आहे म्हणून, बरोबर. तसंच त्याचं काय करून विश्लेषण आणि विश्लेषण करून त्याचं प्रशिक्षणच देणं कंपल्सरी, हे मुळावर घाव घालण्यासाठी, म्हणजे सर्वात उत्तम पर्याय हा असू शकतो. 1.5 मार्काला काय दिलाय, सेकंड पर्याय काय असू शकतो, वेळापत्रकाची रचना करून अध्यापकांना वर्गात काही वेळ उपलब्ध करून छोट्या बातम्यांमुळे होणाऱ्या हानीवर चर्चा करण्याची विनंती करणं. म्हणजे हे काय करणं आहे, सेकंडरी उपाय सांगू शकतो आपण. हे जर नाही झालं तर हे करू शकतो आपण. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर करायचं, त्याला वेळ लागणार असेल तर हे करू शकतो की चर्चासत्र ठरवणं, खोट्या बातम्यांनी काय काय लॉस होतात, कसं काय वेगळं असतं याच्याबद्दल खोट्या बातम्यामुळे होणाऱ्या हानीवर चर्चा करण्याची विनंती करणं, ते याच्यामध्ये बसवणं. कुठल्या तुमच्या स्कूल टाइम टेबलमध्ये, कॉलेज टाइम टेबलमध्ये बसून त्यासाठी चर्चा करायला लावणं, हा सेकंडरी उपाय सांगितलाय. त्यानंतर 1 मार्काला काय सांगितलंय, बातम्यावर आधारित निर्णय घेताना आणि कृती करताना काळजी घेण्याची शपथ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विनंती करणं. चला आहे पर्याय, पण त्याच्या मागे कुठलं नॉलेज दिलेलं नाहीये, बरोबर आहे. नॉलेज न देता तुम्हाला असं करणं म्हणजे काहीतरी, म्हणजे कसं, तुम्हाला एखाद्या रस्त्याने जायचंय, तुम्हाला एखाद्या गावाला पोहोचायचंय पण रस्ताच सांगायचा नाहीये, फक्त तुम्ही गावाला पोहोचाल याची शपथ घ्यायची आहे, बरोबर. अशा पद्धतीचं होऊ शकतं. त्याच्यामुळे काय दिलं, 1 मार्क. आता 0 मार्क कशाला दिलाय, तुमच्या संस्थेच्या सर्व संकुलात महाजाल सुविधेवर पूर्णपणे बंदी घालाल. म्हणजे हे असं झालं की एखाद्या गोष्टीचं होत नाहीये तर ती गोष्टच पूर्णला पूर्ण त्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी बंद करून टाकणं. म्हणजे इंटरनेटनी जर काही गोष्टीची हानी होत असेल तर इंटरनेटला पूर्ण बॅन करणं, त्याच्यापासून होणारे फायदे सुद्धा काय होतील, त्याच्यासोबत नाहीशी होतील, हे असा पर्याय नसतो, बरोबर. त्याच्यामुळे त्याला काय दिलंय, 0 मार्क्स दिलाय. चला पुढचा प्रश्न बघूया, वाचून घ्या. तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणाऱ्या एका कृतीशील गटाचे तुम्ही सदस्य आहात, बरोबर आहे. म्हणजे एक NGO आहे, बेसिकली एक NGO आहे. कशासाठीच आहे, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीचा NGO आहे, सदस्य आहात. दर 5 दिवसांनी भारतात एका सफाई कर्मचारी मरतो. भारतात एक सफाई कर्मचारी दर 5 दिवसांनी मरतोय. दर 5 दिवसाला एक सफाई कर्मचारी मरतो. ही बातमी ऐकल्यापासून गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झालेत. त्या गटामधले सर्व सदस्य काय झालेत, अस्वस्थ झालेत. म्हणजे बातमीच अशी आहे ना, दर 5 दिवसाला जर एक कर्मचारी मरत असेल त्याचे कारण काय, तर पूर्ण पुढे कारण पण दिलेले असतील काहीतरी झालेत. आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. विपन्न अवस्थेत असलेला सफाई कर्मचारी जेव्हा गटारात गुदमरून, कशामुळे, गटारात गुदमरून, गटार साफ करताना गुदमरून किंवा अपघाताने मरतो, बरोबर आहे. गटारात उतरून साफ करावं लागतं, चेंबर्स त्याच्यामध्ये उतरून साफ करावे लागतात, तसा अपघाताने मरतो तेव्हा त्याची बातमी बनते, बरोबर आहे, त्याची बातमी बनते. पण कोणीही स्वतःच्या अधिकारात ही आमची समस्या आहे असं आम्ही त्यावर उपाय करू, आमची समस्या आहे आणि आम्ही त्यावर उपाय करू, बरोबर आहे, असे म्हणताना ऐकू येत नाही. कोणी या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीये, बरोबर आहे, ऐकू येत नाही. जरी अनेक ख्यातनाम व्यक्ती, सफाई करणे हा आध्यात्मिक अनुभव आहे, बरोबर आहे, सफाई करणं हा आध्यात्मिक अनुभव आहे, स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट करतो असं म्हणत असले, आध्यात्मिक अनुभव आहे असे सांगत असले तरी प्रत्येक सफाई कर्मचारी अन्य लोकांची विष्ठा हाताने साफ करतो, कारण त्याच्याकडे पर्याय नसतो. कारण त्याच्याकडे काय नसतो, पर्याय नसतो. त्याला सफाई करणं काम आहे त्याचं,
ते अन्य लोकांची विष्ठा सुद्धा साफ करतात, कारण त्याच्याकडे पर्याय नाही. ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत, आता हे जमातींवर आलंय, ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत त्या जन्माला येणाऱ्यांना पर्यायी नोकऱ्या मिळत नाहीत. बरोबर आहे, म्हणजे त्यांच्याकडे काही ऑप्शनच नाहीये. त्या जमातीत जन्मलं की पुन्हा त्याच व्यवसायात वडील आजोबा त्यांचे मुलं त्याच व्यवसायात जातात. कारण काय, त्यांना पर्यायी नोकऱ्या मिळत नाहीत जमातीच्या नावामुळं. ओके, मिळत नाहीत. या वस्तुस्थितीशी तुम्ही सर्व परिचित आहात. ओके, आता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही संस्थांच्या अंदाजानुसार आपल्या देशातील अशा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? 1.5 लाखाच्या जवळपास आहे. किती? 1.5 लाखाच्या जवळपास असावी. 1.5 लाख लोक अशी आहेत ज्यांच्या आयुष्याचा काहीच ठिकाणा नाहीये. म्हणजे त्यांच्यासाठी फक्त काय, उठणं, सफाई करणं, झोपणं. त्यांना नवीन संधी नाहीयेत, काही गोष्टी नाहीयेत त्यांच्यासाठी. बरोबर आहे, असावी. या गटाचे सदस्य म्हणून तुम्ही इतर सदस्यांना प्रेरित करायला प्राधान्य द्याल. बरोबर आहे. या गटाचे सदस्य म्हणून तुमच्या गटातील इतर सदस्यांना कुठल्या गोष्टीसाठी प्रेरित करायला प्राधान्य द्याल? याच्या 4 गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आता सर्वात पहिल्यांदा जी सगळ्यात जास्त मार्काला होती ती म्हणजे ही गोष्ट. सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तीच्या दूरदर्शी संबंधाने संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्याच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन कराल. कोणाला? सर्व लोकांना. बरोबर आहे, सर्वसाधारण जनतेला. बरोबर. कोणासाठी? सफाई कर्मचाऱ्यांसाठी, त्या जमातीतील लोकांसाठी, पर्टिक्युलर जमातीतील लोकांसाठी आणि ओव्हरऑल सफाई कर्मचाऱ्यांसाठी. हा एक इथिकल वे असू शकतो, वर प्रॉपर वे असू शकतो. याच्याने काय होईल? समाजात जागृती होईल. बरोबर आहे, संवेदना निर्माण होतील. बरोबर आहे, पर्टिक्युलर समाजासाठी किंवा त्या काम करण्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी संवेदना निर्माण होतील. ओके, जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी फंड रेज पण होऊ शकतो. याच्यातून फंड रेजिंग पण होईल. बरोबर आहे, जेणेकरून फंड पण होईल. बरोबर आहे, तो फंड त्यांच्यासाठी वापरता येईल, इक्विपमेंट्स वगैरे बनवण्यासाठी वापरता येईल, असं पण काम होऊ शकतं. बरोबर आहे. आणि सगळ्यांना एकत्रित येऊन फंड गोळा करून त्यांना एकत्रित येण्याचे आवाहन करणे, फंड गोळा करणे. फंड गोळा करण्यासाठी काय, नवीन इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट बनवणं, याच्यासाठी पण ते फंड गोळा करू शकतात. त्यांचं सफाईचं काम सोप्या पद्धतीनं होईल, या पद्धतीनं पाहता येईल, असं स्वतःला घाण न करता पाहता येईल असं करण्यासाठी होऊ शकतं. मग सगळ्यात बेस्ट अप्रोच त्यांनी हे दिलेला आहे. आता 1.5 मार्काला हा अप्रोच दिलाय. कशासाठी प्रेरित कराल? निधी गोळा करून हे हातसफाई असभ्य, हातसफाईचे असभ्य, याच्या पुढे काय दिलंय माहितीये का? क्वेश्चन मार्क दिलाय. खरंच असभ्य काम आहे का हे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हे असभ्य काम नाहीये, हे खूप सभ्य काम आहे. साफसफाई करणं हा फार सभ्यतेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण, बरोबर आहे, विकसित करण्यासाठी अन्वेषकांना गाठण्याला तुम्ही प्रेरित कराल. म्हणजे तुम्हाला त्या सायंटिस्टला असं डेव्हलपमेंट करणाऱ्या त्या रिसर्चरला गाठायचं आणि त्यांच्यासाठी असे तांत्रिक उपकरणं बनवायचेत, इन्स्ट्रुमेंट बनवायचेत की जेणेकरून ते स्वतःला ते घाण न करता, चेंबरमध्ये न उतरता, स्वतःचे हातपाय घाण न करता, स्वतःला घाण न बनवता त्यांना ती सफाई करता आली पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे तांत्रिक पद्धतीनं त्या सफाई झाल्या पाहिजे असं त्यांना प्रेरित करणं. बरोबर आहे, निधी गोळा करून. हे पण एक चांगला पर्याय. तिसरा पर्याय काय दिलाय बघू आपण 1 मार्काला. जेव्हा व्यक्ती अशा जातीत वाढते तेव्हा तिची किंवा त्याची अन्यायाच्या विरोधात उभे टाकण्याची क्षमता जन्मतः पांगळी केली जाते. म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना सक्षम व्हायला सहाय्य कराल. हा लॉंग टर्म अप्रोच असू शकतो. बरोबर आहे. जी पांगळी केलेली क्षमता आहे तिला पुन्हा उभं करणं फार मोठी प्रोसेस असू शकते. ती करंटली त्यांच्या आयुष्यात काही बदल करणार नाहीये. हा 10 वर्षांनी 15 वर्षांनी बदल करू शकेल, पण लॉंग टर्म सस्टेनेबल असेल ही. बरोबर आहे. मग या पर्यायाला त्यांनी काय केलंय? 1 मार्क दिलाय. बरोबर. आणि 0 मार्क दिलेला पर्याय हा आहे. काय वाचूया? सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन करण्याचा प्रदीर्घ इतिहास असल्याने इतिहास असलेल्या जातीतून येत असल्यामुळे या सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवायला तुम्ही प्रेरित कराल. म्हणजे याला समाजावर नेलं, जातीवर नेलं की याचं वेगळं रूपांतर होतं. हा सगळ्यात वर्स्ट पर्याय इथं मानलेला आहे. याला 0 नंबर दिलेला आहे. ओके, अनालिसिस करताना त्याच्यामध्ये काय काय बघायचं याच्याबद्दल आपण माहिती घेतली. त्याच्यात तुमचं ह्युमॅनिटी अँगल आला पाहिजे,
तुमचे इथिक्स आले पाहिजे, तुम्हाला अंमलबजावणीसाठी काय काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी या 4 लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरच डिस्कशन केलं आहे पूर्ण. बरोबर आहे. म्हणजे अप्रोच कसा असला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्हिंगचा, याच्यावर आपण डिस्कस केलं आहे. बरोबर आहे. हे सगळे 4 लेक्चर तुम्हाला तुमच्या परीक्षेतले 12.5 मार्क तुमच्या मार्कांमध्ये ऍड होण्याला मदत करतील. ते 12.5ला 12.5 मार्क तुमच्या पेपरच्या याच्यात, क्वालिफाईंग पेपरच्या ऍड होण्याला मदत करतील. असं पण त्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जास्तीत जास्त जर मार्क याच्यामध्ये पडले, 12.5ला 12.5 जर आले तुमच्याकडे, तर काय अवघड आहे. थोडेसे एका अप्रोचने गेलं तर हे मार्क तुम्हाला भेटण्याची शक्यता फार दाट आहे. ओके, भेटूया अशा सिरीजमध्ये नंतरच्या काही व्हिडिओमध्ये. धन्यवाद.